नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। विना परवानगी सुरू असलेल्या धुळे शहरातील कॅफे सेंटरवर पोलिसांनी केली कारवाई। धुळे शहरातील विविध भागात कॅफेच्या नावाखाली बेकायदेशीर कृत्य सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रशासनाला मिळाली असता पोलीस अधीक्षक यांनी काही विना परवानगी सुरू असलेल्या कॅफे सेंटरची तपासणी केली असता त्यांना आक्षेपार्ह व संशयास्पद स्थितीत युवक व युवती आढळून आल्या। दरम्यान त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांना समज देण्यात आली, तर कॅफे चालक व मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली असून 7 ते 8 ठिकाणी केलेल्या तपासणीत 3 ते 4 कॅफेंमध्ये कॅबिन व कॉट मिळून आले असल्याची माहिती यावेळी पोलीस प्रशासनातर्फे प्रसारमाध्यमांना देण्यात आली। आमदार साहेबांनी सांगितलं त्याचप्रमाणे आज आपण संपूर्ण शहरामध्ये आपण एक मोठी मोहीम आखली आहे महानगरपालिकेच्या मार्फत, की जेणेकरून ज्या ठिकाणी अशा मुली आढळत आहेत त्यांना देखील आपण ताब्यात घेतलेले, त्याच्या आईवडिलांना देखील बोलवत आहोत आणि त्यांचे जे इथले मालक आहेत हे जे सगळे असे काळे धंदे करतात त्यांच्यावर देखील आपण गुन्हे दाखल करून त्याच्यावर कारवाई करतो। तुम्हाला देखील सगळ्यांना असं आव्हान आहे की या प्रकारे असं कुठेही तुम्हाला काही कॅफे आढळला तरी तात्काळ मला डायरेक्ट संपर्क केला तरी त्याच्यावर लगेच कारवाई करतो।